26 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना पैसे मिळतील, मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे। गरजू महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार, लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या खात्यात 26 तारखेपर्यंत पैसे टाकले जाणार आहेत। लाडक्या भावांना, लाडक्या ज्येष्ठांना, लाडक्या शेतकऱ्यांना सगळ्यांना शुभेच्छा। बळीराजाचं आलेलं संकट दूर हो आणि त्याच्या आयुष्यात देखील लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार। मी हे स्पष्ट करू इच्छितो की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, कारण आमच्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली केवळ आणि केवळ त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन यावं, त्यांचं जीवन सुखी, समृद्धी, आनंदी व्हावं आणि ते स्वतःच्या पायावर आमच्या लाडक्या बहिणी उभ्या राहाव्या, यासाठी आम्ही निर्णय महायुती सरकारने घेतला। आणि आता ई-KYC, आता विरोधक जे अफवा पसरवत आहेत, ई-KYC मुळे असं होईल तसं होईल, परंतु ई-KYC मुळे हे आधार कार्ड लिंक होईल आणि आपल्याला ही पद्धत जी आणखी सोपी होईल, सुलभ होईल आणि त्यांना पैसे मिळतात ते सुलभतेने त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील, पारदर्शकता त्याच्यामध्ये येईल। आणि त्याचबरोबर ज्या योजना, इतरही योजना ज्या आहेत लाडक्या बहिणींसाठी, त्या योजनांची देखील माहिती त्यांना मिळेल आणि त्यामुळे ई-KYC मुळे कुठलाही संभ्रम मनामध्ये कुणी ठेवू नये। ई-KYC मुळे आणखी सुलभता, आणखी पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा येईल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होतील। आणि पुन्हा एकदा मी सांगतो, विरोधकांच्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये। जेव्हा आम्ही सुरू केलं योजना, त्याही वेळेस विरोधकांनी याचा खूप अपप्रचार केला, परंतु लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हे मी पुन्हा एकदा सांगतो। कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर योजना ठरली आणि या महाराष्ट्रामध्ये जे लँडस्लाईड विक्ट्री जी मिळाली, त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचं देखील सिंहाचा वाटा आहे। शेतकऱ्यांचा, सगळ्यांचा, सर्वसामान्य लोकांच्यामुळेच या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये लँडस्लाईड विक्ट्री मिळाली। त्यामुळे ज्या योजना आम्ही सुरू केल्यात त्या कधीही बंद होणार नाही। ज्या योजनांची आम्ही घोषणा केली आहे त्या देखील आम्ही टप्प्याटप्प्याने सुरू करणार। बिलकुल लाडक्या बहिणींनी घाबरण्याची, चिंता करण्याची आवश्यकता नाही। आम्ही सरकार म्हणून आणि त्यांचे लाडके भाऊ म्हणून आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। त्यामुळे कुठलीही चिंता आणि काही त्यांनी या योजनेबद्दल संभ्रम मनामध्ये ठेवण्याचं, शंका मनामध्ये ठेवण्याचं काही कारण नाही। लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। उद्या सकाळी लाडक्या बहिणींना 6,000 रुपये खात्यात जमा होणार आहेत। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ही काळा दगडावरची भगवी रेघ आहे, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे। काल रात्री उशिरा बैठकीमध्ये बोलत होते। उद्या सकाळी 29 डिसेंबर सोमवारी हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींसाठी आता ई-KYC तारीख 31 डिसेंबर आहे, 2 दिवस राहिलेले आहे। 1.5 कोटी महिलांनीच आत्तापर्यंत ई-KYC पूर्ण केलेले आहे। तर ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC पूर्ण केले नाही त्यांनी ई-KYC पूर्ण करा, खूप महत्त्वाचे अपडेट आहे। सोबतच लाडक्या बहिणींना बघा, उद्योजक लाडक्या बहिणींना बिनव्याजी कर्ज 25 लाख रुपयापर्यंत सरकार देत आहे। त्या भावांचा आता लाडक्या बहिणींसाठी एक मोठा निर्णय झालेला आहे। बचत गट असतील, महिला ज्या बचत गट चालवत असतील यांना 25 लाख रुपये सरकार हे देणार आहे। रोजगार निर्मितीसुद्धा प्रशिक्षण लाडक्या बहिणींना इथे सरकार देत आहे। सोबतच आपण जर पाहिलं तर 1 कोटी लाडक्या बहिणींना इथं लखपती बनवणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। लखपती बनवण्यासाठी त्यांनी भरपूर सारे बिनव्याजी कर्ज योजनासोबत रिक्षा योजना, नवीन जर आपण विद्यापीठाची गिरणी योजना, शिलाई मशीन योजना, घरकुल योजना, अशा भरपूर योजनांमध्ये लाडक्या बहिणींसाठी विविध योजनांचं नियोजन तिथं सरकारनं केलेलं आहे। आता बघा एक मोठी अपडेट येत आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणींना दर 10,000 महिलांना ई-रिक्षा वाटप करणार आहेत, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना
स्वतः रिक्षा मिळणार आहे. पिंक रिक्षा आपण योजना बघितली असेल, जर माहीत नसेल तर तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना तुम्हाला 10,000 रिक्षा मिळणार आहेत. पटापट अर्ज करायचा आहे. खूप महत्त्वाची योजना आहे. हे खूप व्हिडिओ महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा.